हे लोक विशेष मान ठेवतात आणि म्हणून असे बबन महाराज शेळके यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर असं गायन महाराजांचं आहे. आमचे बंधुतुल्य सोमनाथ महाराज गांगर्डे, त्याचप्रमाणे शिंगाडे महाराज, त्याचप्रमाणे सुंदर असे हार्मोनियम वाजवले असे महाराज. काय नाव तुमचं? बोरुडे महाराज. आमचे चौधरी महाराज या ठिकाणी आहेत. चौधरी महाराजही आमच्याकडे काही दिवस आले होते आणि ज्यांनी सुंदर असा मृदंग वाजवला आपला तोंड, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. वा. अहो तुम्ही हे वाजवलेलं पाहिल्यानंतर तर मी बेभान हरपून गेलो. तुमचं वाजवणं ऊर्जा वाढते. ऊर्जा एनर्जीच वाढली माझी, एकदम एनर्जी. वा. बळीराम महाराज ना, बळिया माझा पंढरी रावण, या देवाचाही देव. हा देवाचा देव असताना पांडुरंगाने त्या ठिकाणी तुमची उपमा त्या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे आमचे दोन्ही चोपदार महाराज. तुमचं नाव काय? राजू मामा आणि संजू मामा असे एवढे सुंदर असे नाचत होते. नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू. हाच स्वर्ग आहे, वरती काय नाही, वरती सगळ्या ढगात गोळ्या आता. होय पठारे महाराज, तुम्ही म्हणता गरुड पुराणात तर मी वरचं सांगत असतो, तुम्ही तर ढगात गोळ्या मारायला लागले. स्वर्ग बिर्ग काय होईल ते होईल, कधी मेल्यावर बघू. पण आत्ताचा वर्तमान काळातला स्वर्ग कोणताही माहिती आहे? वर्तमान काळातला स्वर्ग हा आहे. इथं जे पाहिलं ना तुम्ही, याला म्हणतात स्वर्ग. आणि या दोघांसाठी सुंदर अशा जोरदार टाळ्या वाजवा. वा. त्याचप्रमाणे आमचे सांगवीचे आदरणीय वाल्हेकर महाराज हे या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे अंबादास महाराज आहेत. विनेकरी आमचे कोंडीभाऊ आहेत, शिराभाऊ आहेत. त्याचप्रमाणे सगळेजण बसलेले श्रोते वक्ते. आमच्या वरवाच्या मावर तिकडे जे येतात ना, शिराभाऊ, अंबादास मामा आणि कोंडी भाऊ, यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. वाजू दे ना, मला कुठं पैसे देऊ नानाच्या टाळ्या इथं. विठाला विठाला असो. असा हा आनंद सोहळा या ठिकाणी सुंदर असे तुम्ही सगळे श्रोतेजन, सुंदर अशी साऊंड सिस्टीम, सुंदर असे या ठिकाणी. मला माझ्या मते यूट्यूब चॅनल आहे का? काय नाव तुमचं यूट्यूब चॅनलचं? वा. आत्मारामगिरी महाराज म्हणजे देवस्थानचा चॅनल आहे. सुंदर. या ठिकाणी आधी सर्वांना वंदन विषयाला सुरुवात. विठाला जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. चला. तुझ हवा हे देव तरी हा सुलभ पाव. तुला जर सोपा मार्ग पाहिजे असेल, देव प्राप्तीचा सुलभ मार्ग हवा असं वाटत असेल, त्या ठिकाणी या 5 माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय देव प्राप्तीचा सोपा मार्ग सांगतात. परंतु तुकोबाराया सोपा मार्ग सांगण्या अगोदर तुम्ही कोणता देव मानला आहे हे मात्र आपल्याला कळलं पाहिजे. कारण की सर्व संतांनी देव सांगितलेले आहेत. पैकी पहिले नामदेवरायांचे देव पाहू. नामदेवराव त्या ठिकाणी एकदा देवाच्या शोधामध्ये निघाले. देवाच्या शोधामध्ये नामदेव महाराज निघाले असताना औंढा नागनाथाच्या मंदिरामध्ये गेले. औंढा नागनाथाच्या मंदिरामध्ये नामदेवरायाने एक प्रसंग पाहिला. काय प्रसंग होता? पिंडीवरी पाय ठेवून खेचर पडला निवांत परिकरची. पिंडीवर पाय ठेवून विसोबा खेचर झोपले होते. आणि हे नामदेवरायांनी पाहिल्यानंतर नामदेवराय त्या ठिकाणी विसोबा खेचराला म्हणतात, उठी उठी प्राण्या अंधळा तू काय देवावरी पाय ठेवले. अरे बोले उठ, तू काय आंधळा आहे काय? खुशाल देवावर पाय ठेवून झोपला. मग त्या ठिकाणी विसोबा खेचर म्हणली, नामदेवा अरे मी म्हातारा झालोय, माझे पाय मला उचलत नाहीत. तेव्हा एक कर, तू काय कर, माझे पाय उचल आणि अशा ठिकाणी ठेव ज्या ठिकाणी देव नाही. कुठं नाही? काय नाही? देव नाही. नामदेवराय कुठं निघाले होते? बोला. देव बघा. बोला. नामदेवराय कुठं निघाले होते?
देव शोधायला. आणि विसोबा खेचर काय म्हणले, जेथे नाही देव तेथे ठेवी पाव, पहा हा अन्वय विचारुनी. नामदेव यांचा अभंग आहे. आणि मग त्या ठिकाणी नामदेव रायांनी विसोबा खेचरांचे पाय हातामध्ये घेतले, मस्तकावरती धरले आणि विचार करू लागले, या पृथ्वी तलावरती देव नाही अशी जागा आहे का? अरे हा विठ्ठल ज्यामध्ये स्थळामध्ये काष्टामध्ये भरलेला आहे. रिता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठल. ही अनुभूती नामदेव रायला आली. आणि मग नामदेव रायाने विसोबा खेचरांना गुरु केलं. आता कसं गुरु केलं ते काय सांगत नाही. गुरु केल्यानंतर मग त्या ठिकाणी नामदेव रायांनी विसोबा खेचरांना विचारलं, गुरुराया मी देवाच्या शोधामध्ये आहे, देव कुठं आहे तो देव सांगा. तेव्हा विसोबा खेचराने नामदेव रायांना देव दाखवला. कुठं सोडतात चला महाराज, कोण सोडतात तो देव नामाया हृदय, तो देव नामाया हृदय. हृदयी दाविला उपकार केला खेचराने. विसोबा खेचराने नामदेव रायांना देव दाखवला. कुठं दाखवला? हृदयामध्ये, माणसाच्या अंतःकरणामध्ये. चला पुढे. जनाबाई कुठं देव दाखवला? धरीला पंढरीचा, धरीला पंढरीचा
तुम्ही म्हणता सगळं गायनातच कीर्तन चाललंय. हो, आपण मला गायनच करावं वाटते आज महाराज. काय भानगड, कारण मी लोकांना थांबवत असतो, पण हे तुम्ही सगळे पाहुणे ना बरं का बळीराम महाराज, असं वाटतं गायनच करावं. कीर्तन झालं करणारच आहेत. विठाला विठाला. जनाबाईने देव कुठं पाहिला? कुठं? धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या तोर, हृदय बंदी खाना केला. आणि आत विठ्ठल. आमच्या सावता महाराजांनी देव कुठं पाहिला हो? सावता महाराजांचं गाव माहिती आहे कोणाला? आरण. आरण हे गाव पंढरपूर पासून जवळ आहे. आपण जर पंढरपूरला चाललो तर ते इकडं वळताना कोणतं फाटा आहे महाराज? तो करकम आहे का? करकम ना? करकमच्या फाट्याकडे वळताना न वळता सरळ जायचं. सरळ गेलं की आरण लागत. म्हणजे आरण हे पंढरपूर पासून जवळ असून कधीही सावता महाराज आरणला गेले नाही. पण सावता महाराजांच्या भक्तीच्या जोरावरती पंढरपूरचा पंढरीश पांडुरंग परमात्मा कुठं आला? कुठं आला? आरण मध्ये आला. आणि मग सावता महाराजांनी त्यांचा देव दाखवला. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई. देव कुठे माझा? लसूण मिरची कोथिंबिरी, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. कुठं दाखवला सावता महाराजांनी देव? अरे माझा देव कांद्यामध्ये आहे, मुळ्यामध्ये आहे, रताळामध्ये आहे, कामामध्ये काम. काही म्हणा साठविला दाता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा साठविला दाता, त्रैलोक्याचा सावता महाराज. सावता सागर प्रेमाची आग. असे आमचे सावता महाराज आहे का? हा, झोपणारानी लक्ष द्यायचं, डुकली मारायची नाही. आणि डुकली मारायचं असेल तर कीर्तनकाराच्या पुढे बसायचं नाही. विठाला एकनाथ महाराजांनी देव कुठं पाहिला हो? एकनाथ महाराजांनी अरे काशीहून आणलेलं पाणी कुणाला पाजलं महाराज? गाढवाला पाजलं. गाढवाला. एकनाथ महाराजांना गाढवा देव दिसला, आम्हाला माणसात माणूस दिसाना. विठाला विठाला. संत शेख मोहम्मद महाराज माहिती आहे? शेख मोहम्मद महाराज, आत्माराम महाराज स्वतः तोंडाने सांगत असतात, तुम्हाला जर फायनल निर्णय पाहिजे असेल तर तुम्हाला कोर्टात जावं लागेल. फायनल निर्णय. मग आधी कोर्टात जा. कोर्ट कोणतं आहे? हो, कोर्ट आहे वायराचं शेख मोहम्मद महाराज.
ऐका, शेख मोहम्मद महाराजांनी देव कशात पाहिला? आजी हां तुम्ही झोपू नका बरं, मला झोपलेलं नाही जमत नाही, पाठीमागं जा तुम्ही बसा. हां हां तर तुम्ही शांत बसा सगळे. आजीला सांगितलं मी, आता तुम्ही झोपायचं असाल तर झोपायला जा, नाही तर मग साईडला बसा. माफी मागतो, पण काय आमच्या सांगण्यावर परिणाम होतो. विठाला संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज यांच्या जीवनातला एक प्रसंग तुम्हाला सांगतो. शेख मोहम्मद महाराजांचे वडील राज मोहम्मद, स्वर्धर चला. याती राज मोहम्मद पिता, सगुण पतिव्रता फुलाई माता, प्रसवली अविनाश भक्ता, शेख मोहम्मद लागी. असे असणारे राज मोहम्मद आणि फुलाईच्या माठी शेख मोहम्मद महाराजांचा जन्म झाला. काही वयात आल्यानंतर शेख मोहम्मद महाराजांचा व्यवसाय बकरू कापण्याचा, आणि राज मोहम्मदानं म्हणजे वडिलांना शेख मोहम्मद महाराजांना परीक्षा पाहण्यासाठी सुरा हातात दिला आणि त्यांना सांगितलं, बाळ मोहम्मद बाळ, हा घे बकरू आणि हा घे सुरा आणि काय कर, या बकऱ्याला काप. शेख मोहम्मद महाराजांनी उजव्या हातामध्ये सुरा घेतला, डाव्या हाताची करंगळी समोर धरली आणि प्रत्यक्ष पाहण्यासाठी, जर आपण या बकऱ्याला कापलं तर त्याला किती वेदना होतील याचं प्रत्यक्षित पाहण्यासाठी उजव्या हातातला सुरा धाडकन डाव्या हाताच्या करंगळीवरती मारला. अरे रक्ताच्या चिकंड्या उडल्या, परमवेदना झाल्या, सुरा फेकून दिला आणि त्याच दिवशी प्रतिज्ञा केली शेख मोहम्मद महाराजांनी, इथून पुढं माझ्या वंशामध्ये कुणीही पशुहत्या पशुमध्ये काय पाहू आत्मा नारायण सर्वाघटी आहे, पशुमध्ये काय पाहू नये. अहो माणसात देव दिसतो तुम्हाला, पण पशु दिसत नाही का? पशुमध्ये सुद्धा देव आहे, याचं वर्णन शेख मोहम्मद महाराजांच्या आरतीमध्ये केलेलं आहे. स्वर्धर महाराज. जन्मले अविंधाचे वंशी अहिंसा अली कैसी, पित्याने शस्त्र दिले हाती, ऐश्वर्याने लोक बघते, शस्त्र दिले हाती, ऐश्वर्याने लोक बघते. असे हे संत ज्ञानी दयावंत अंगुली ओवाळा संत जन्मले अविंधाचे वंशी, अविंध म्हणजे मुसलमान, अहिंसा पाळीली कैसी, पित्याने शस्त्र दिले हाती, आश्चर्याने लोक बघती. असे हे संत ज्ञानी दयावंत अंगुली कापी स्वतःची, ओवाळा सज्जन संताची. असे असणारे संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज आहेत. शेख मोहम्मद महाराजांच्या जीवनामध्ये खूप काही सांगण्यासारखं आहे. शेख मोहम्मद महाराज म्हणजे काय सर्वसामान्य संत नव्हते महाराज. दिल्लीचा बादशहा औरंगजेब बादशहा, जिंदा पीर म्हणवणारा औरंगजेब बादशहा जेव्हा वाहेऱ्यामध्ये आला, वाहेऱ्यामध्ये आल्यानंतर शेख मोहम्मद महाराजांचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं, विद्वत्ता पाहिली आणि विद्वद्वीच्या जोरावरती नतमस्तक झाला. आणि फक्त नतमस्तक नाही झाला, 400 एकर जमीन शेख मोहम्मद महाराजाला इनाम दिली. विठाला छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहे तुम्हाला? छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोण? शहाजीराजे. शहाजीराजांचे वडील मालोजी राजे.
मालोजी राजेंचे गुरु कोण होते माहिती? मालोजी राजेंचे गुरु होते संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज. ऐका, श्रीगोंद्यामध्ये जर तुम्ही गेले मठामध्ये शेख मोहम्मद महाराजांच्या, तिथं एक लखोटा लावलेला आहे. त्या लखोट्यावरती लिहिलेला आहे, शेख मोहम्मद बाबा तुम्ही आमचे गुरु आणि आम्ही तुमचे शिष्य आहो. म्हणून श्रीगोंद्यामधली विहीर, बारव आणि ते मठ बांधून दिला. असे हे कुणी लिहिलंय? मालोजी राजे, म्हणजे मालोजी राजेंचे गुरु आहेत. कोण? शेख मोहम्मद महाराज. पुढे जगद्गुरु तुकोबाराय. अरे जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन देहूमध्ये चाललंय आणि शेख मोहम्मद महाराजांचं कीर्तन श्रीगोंद्यामध्ये चाललंय. देहूतला कीर्तनामध्ये हिलाळाने मंडप पेटला. हिलाळाने पेटलेला मंडप शेख मोहम्मद महाराजांनी कुठून विझवला? श्रीगोंद्यावरून देहूचा मंडप पेटवला. त्याला म्हणतात योग शक्ती विठाला. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये 3 गुरु आहेत. जगाचे गुरु असणारे जगद्गुरु. जगद्गुरु 3 माणसाला पदवी आहे. पहिले आहेत कृष्ण मुंदे जगद्गुरु, दुसरे आहेत आद्य शंकराचार्य आणि तिसरे आहेत माझे जगद्गुरु तुकोबाराय. बलबीर महाराज बरोबर आहे? काय चुकलं तर सांगा. हा, विठाला विठाला. या जगद्गुरु तुकोबारायांचे गुरु, पहिले गुरु नामदेवराय. नामदेवे केले स्वप्न माझी जागे, सवे पांडुरंगे. म्हणजे कवित्वाची स्फूर्ती जगद्गुरु तुकोबारायांना कुणी दिली तर नामदेवरायांनी दिली. चला पुढे. जगद्गुरु तुकोबारायांना मंत्र दिला कोणी? कोणी? बाबाजी चैतन्य केशव चैतन्य सांगितली खुन मालिकेची. बाबाजी आपली सांगितली नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. कोणी दिला? बाबाजी दिला. कशामध्ये दिला? स्वप्नामध्ये दिला. आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये प्रत्यक्षात एका संताची भेट झाली. नव्हे जगद्गुरु तुकोबारायांना कीर्तनाला उभा केलं, कीर्तन करण्याचा अधिकार दिला. त्यांचं नाव आहे संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज. विठाला. जगद्गुरु तुकोबाराया, अहो तुमचा देव कशात आहे? तुकोबारायांनी सांगितलं माझा देव तीर्थामध्ये नाही, धोंड्यामध्ये नाही, दगडामध्ये नाही. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जन सज्जन. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम. भेदच नाही काही, सर्वांना अधिकार आहे. यारे यारे लहान थोर. आणि म्हणून त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं माझा देव कुठे? जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तिथेची जाणावा. मग असा असणारा एक साधक जगद्गुरु तुकोबारायांकडे गेलाय आणि त्या साधकांनी जगद्गुरु तुकोबारायांना विचारले, तुकोबाराया आपल्या धर्मामध्ये देव प्राप्तीचे अनेक साधन आहेत, परंतु ते साधन अतिशय क्लिष्ट आहेत, खडतर आहेत. ते साधन करण्यासाठी पैसा लागतो, वेळ लागतो आणि वेळ मात्र आता माझ्याकडे नाही. 100 वर्षातल्या जीवनामध्ये आता 60 वर माणूस आलेला आहे. लईत लई 70 वर जातोय. 30 वर्ष तर जागेवर कमी झालेत
आणि म्हणून तू गोबराया देव प्राप्तीचा सोपा मार्ग सांगा. अभंगाचं पहिलं गावे गीत शुद्ध करून या चित्त. अभंग किती चरणाचा आहे शिराभाऊ? 6. हा आता कितवं चरण सुरू झालंय? पहिल्या चरणाला 1 तास गेला असेल बरोबर. 6 चरणाला किती तास? चालेल चालेल. कुणीच मान डोली ना. तुम्ही काय चालेल म्हणा, हे चालेल म्हणले पाहिजे ना. विठाला विठाला पुढच्या सप्त्याच्या टायमाला शिरा भाऊ महिनाभर तुमच्याकडे येते भाऊ. ह्यो माणूस परत सांगायचा. हा काय हरकत नाही. किती वाजता संपायचं मला सांगा? 9 वाजले. 9:30ला बरोबर बरोबर 9:30ला जय विठाला. ओके. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. तू जो हवा हे देव तरी हा सुलभ पाव. तुला जर सोपा मार्ग पाहिजे असेल तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात भावे गावे गीत शुद्ध अंतःकरणानं भजन गा. माणसाच्या अंतःकरणामध्ये भाव पाहिजे. आणि जर भाव नसल, बिना भावाचा जर भजन गायलं, देव काय बाजारचा भाजीपाला आहे का? तुकडेजी महाराज म्हणतात मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देवाशानी पावायचा नाही र नाही र नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही र. बस तुकडोजी महाराज म्हणतात अरे देव काय बाजारचा भाजीपाला आहे का भाऊ? 100 रुपये घेतले आणि गेला मिरजगावच्या बाजारामध्ये बरोबर. कांदे घेतले, बटाटे घेतले, वांगे घेतले, टमाटे घेतले, अजून काय काय घेतलं. असा देव आहे का? नाही नाही नाही. देव प्राप्त करण्यासाठी काय लागतंय? देवा कारणे भाव तस्मात भावेन देवं कलया नरेंद्रं. धनेन कांताकपटेन शत्रू सत्तेन मित्रं कृपयाश्च पुत्रं. दानेन मोक्षं वशमानयन्ति. देव प्राप्त करण्यासाठी काय लागतंय? भाव लागतोय. पत्नीला प्रसन्न ठेवण्यासाठी काय लागतंय? पैसा लागतोय का नाही लागत?
आणि माझ्या बोलण्यावर जर कुणाचा विश्वास नसेल, ऐका, तर एक करा पुरुष मंडळी, आता कीर्तन संपलं की घरी जा आणि घरी गेल्यानंतर बायकोला सांगायचं, अगं प्रिये ऐक आता मी काय सांगतो. ती म्हणेन काय. आता मी त्या मेटे महाराजांचं कीर्तन ऐकलंय, आता मी काय करतो, उद्यापासून मी काहीही काम करणार नाही, पैसा अडका देणार नाही. तुला जसा प्रपंच करायचा आहे तसा तू कर, तू बी खा आणि मला पण घाल. होय जमन का बबन महाराज, जमल का. ती म्हणेन भाऊ एक करा तुम्ही, हे तुमचे 2 पोरं आणि तुम्ही, मी चालले विठाला विठाला. राजाला प्रसन्न करायचं असेल काय पाहिजे, अंगामध्ये कला पाहिजे. बरोबर आहे. कलेच्या माध्यमातून राजाला प्रसन्न करता येते, राजाला जिंकता येते. मित्राला जर मित्रत्व टिकायचं असेल काय पाहिजे, सत्यता पाहिजे. मैत्रीमध्ये सत्यता पाहिजे. ज्या क्षणी मैत्रीमध्ये शंका निर्माण होईल त्या दिवशी मैत्री दुमंगती. भावेन देवम कलया नंदनीयम धनेन कांता कपटेन शत्रू. शत्रूला जिंकायसाठी काय पाहिजे, कपट पाहिजे. शत्रू काय सरळ सरळ जिंकतो का, नाही नाही, शत्रूला जिंकण्यासाठी कपट पाहिजे. सत्येन मित्रम कृपयाश्च पुत्रम. मुलगा जर चांगला राहावा असं वाटत असन तर मुलावर काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, चौधरी महाराज कृपा आशीर्वाद केला पाहिजे, त्याला आशीर्वाद दिला पाहिजे, त्याच्यावर संस्कार केला पाहिजे. आपल्याकडं तसं होत नाही. आपल्याकडं मुलगा आणि बाप यांचं चंद्र सूर्याचं नातं आहे. चंद्र सूर्याचं नातं म्हणजे बाप घरात आला की पोरग बाहेर जातं आणि पोरग घरात आलं की बाप बाहेर जातो. पोरग आलं की म्हणतं आई त्यांना वाढ आणि जेवण दे त्यांना, त्यांचं झालं मला हाका मार, मी दोर बाहेर बाजा बसतो. आणि बाप जेवायला बसायला आल्यानंतर तो म्हणतो, हे या काही ऐक, त्या पोराला जेवायला दे आणि ते जेवल्या मी जेवतो. जमतंय का. हो संसारच टिकत नाहीत. आजची परिस्थिती आहे त्याच्यामुळेच आहे. पूर्वीच्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती आणि त्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये 20, 20, 22 माणसं एकत्र राहायचे, असे एकत्र जेवायला बसायचे. खेड्यामध्ये कुठं खेड्यामध्ये आता आहेत का एकत्र कुटुंब पद्धती. हम दो हमारे दो. तरी एक ज्वलंत उदाहरण तुम्हाला सांगतो. शहरामध्ये 22 माणसाचं कुटुंब आहे आमच्या. किती माणसाचं, 22 माणसाचं कुटुंब आहे. त्या कुटुंब प्रमुखाचं नाव आहे बाळू काका. बाळू काकाच्या पाऊस इथं आलेले ना, मंगलताई. 22 माणसाचं कुटुंब आहे. सोमनाथ महाराज तुम्हाला माहिती, नगरला जे आलेले त्यांना माहिती. आणि इतकं सुंदर एवढे संस्कार लहान लेकरापासून तर बाळू काकांचे आई आणि वडील आहेत, अजून माळकरी येतं, पूर्ण घर माळकरी आहे. असं वाटतं तिथे गेल्यानंतर ह्या लहान लेकरापासून सगळ्यांचे पाया पडावं, इतकं आदर्श हे कुटुंब आहे. विठाला विठाला. देवप्राप्तीसाठी मनामध्ये भाव असावा लागतो. जर मनात भाव नसेल, अहो तुम्ही सोन्याचा देव केला, रुपयाचा केला, चांदीचा केला आणि लोखंडाचा केला, अहो नुसते देव नाही केले, देव घेऊन 24 तास जरी पाण्यामध्ये धूत बसले, जर भाव नसेल तर देव प्राप्त होईल का. कासया पाषाण पूजितसा पितळ अष्ट धातू खळ भावे बिन भावची कारण मोक्षाचे साधन बोलियले भावे. म्हणे भाव काय करतो, भाव जवळी धरुणी आणि भावामध्ये एवढी ताकद आहे की ती हे लांब असणारा देव काय होतो, जवळ येतो. म्हणून तुकोबाराने सांगितलं भावे. दुसरा शब्द आहे गावे. मग तुकोबाराने गावे काय शब्द टाकला होता,
भावे म्हणावे, भावे सांगावे, भावे बोलावे, भावे म्हणावे, असं काहीतरी म्हणावंच होतं ना. गावे का शब्द टाकला? कारण गायनामध्ये अद्भुत अशा प्रकारची शक्ती आहे. गायनाचे रंगी रंगी, बरोबर महाराज? हा, गायनाचे रंगी शक्ती अद्भुत ही अंगी, येतो तुमचे देणे देवा, घेई अखंडित सेवा. म्हणून गायनामध्ये अफाट अशा प्रकारची शक्ती आहे. आपण जस पंढरपूरला जातो, कसं जातो? हो, नाचत जातो. गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद, गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद. जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद, जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. आनंद रे आनंद रे, हा आनंद रे विठोबा झाला माझ्या मनी, आनंद रे विठोबा झाला असत. आपण ते बी नाचलो असतो आनंदामध्ये. त्या ठिकाणी गात नाच भागडत आपण कुठे जातो? पंढरपूरला जातो. म्हणून गावे हा शब्द आहे. गायनामध्ये अद्भुत अशा प्रकारची शक्ती आहे. आपल्याकडे भजनी मंडळ आहे ना महाराज? आहे ना आपल्याकडे भजनी मंडळ आहे. पुरुष भजनी मंडळ आणि महिला भजनी मंडळ स्वतंत्र आहे का? आहे का आपल्याकडं? महिला भजनी मंडळ स्वतंत्र आहे का? नाही ना. सामुदायिक करताना तुम्ही भजन. हा, मग आमच्याकडं स्वतंत्र आहे. होय शिराभाऊ, पाहिलं का नाही तुम्ही? नगरमध्ये या तुम्ही, स्वतंत्र महिला भजनी मंडळ आणि स्वतंत्र पुरुष भजनी मंडळ. सगळ्या महिलांच्या सारख्या साड्या. वा. हा, पेटी वाजवणाऱ्या महिला, तबला वाजवणाऱ्या महिला, टाळ वाजवणाऱ्या महिला, असा असतो महिला भजनी मंडळ. खरंच तुम्हाला पाहायचं असेल तर आमच्या वारवाच्या मारुतीच्या सप्त्याला शिराभाऊ ज्याला पाहिजे त्यांना घेऊन या. काय नाही, टेम्पो भरून 2 टेम्पो भरून घेऊन या. आपल्याकडे सगळी व्यवस्था आहे. आणि म्हणून महिला भजनी मंडळ स्वतंत्र आहे, पुरुष भजनी मंडळ स्वतंत्र आहे. एक दिवशी काय होतं, तुमच्यासारखं सामुदायिक भजन होतं. महिला भजनी मंडळ पुरुष भजनी मंडळ एकत्र असतं. एकत्र बसल्यानंतर असे तुकाराम महाराजांसारखे सुंदर असे गायक, आपल्या परिसरातले पट्टीचे गायक ज्यांना म्हणतो, एकदम सुंदर सुरे, त्यांनी मस्तपैकी स्वर धरा महाराज. स्वर काय म्हणणार तुम्ही? अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्यराशी नमस्कार. त्यानंतर रामकृष्ण हरी घेतलं. रामकृष्ण हरी घेतल्यानंतर मागून एक बाई म्हणली, काही बाया हे माणसं काय मग पंचपदी घेतात? बरोबर आहे, पंचपदी कोण घेतं? पुरुष मंडळी घेतो. महिला मंडळी कधी पंचपदी सुरुवातीला घेत का? घेतात. आणि जर घेतली तर काय होतं महाराज? पुढचं भजन पडत. बरोबर आहे. आणि मग त्या ठिकाणी एक महिला म्हणली, जर का मला पंचपदी म्हणायला दिली तर मी यांना तोंडात बोटं घालायला हवे. एक बाईला म्हणली. आणि हे म्हणलेलं एक आजोबाने ऐकलं. अशा आजोबा होते, त्यांनी ऐकलं. ते म्हणले, बाई घ्या रूपाचा. हाय घ्या. हा, रूपाचा. आणि मग बाईने रूपाचा घेतला ना महाराज. कसा घेतला? सोड धरा महाराज. रूपबाई पाहतालोचनी, सुखबाई झाले वसाजनी, तो बाई ठाला बरवा. रूपाच्या अभंगात बाई. आता माझ्यासारखा शहाणा माणूस बसला होता पाठीमाग. तो म्हणला, रूपाच्या अभंगात बाई. आपण तर कधी गाठ्यात बाई नाही पाहिली. पण असं होऊ शकतं, आपल्याकडं चुकीचा गाथा येऊ शकतो, आपण चुकीचं ऐकू शकतो. वाचलं असेल, आपण एका ज्येष्ठ माणसाला विचारतो. मग विचारलं, बाबा रूपाच्या अभंगात बाई आहे का? ते म्हणलं, हाय 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 हाय. हाय कुठे? ते म्हणलं, नाही का खालच्या आळीची रूपाबाई. विठाला विठाला. रूपाच्या अभंगात झाली बाई. आणि मग माझून एक माणसाने स्वर दिला. ओ पेटी मास्तर, स्वर द्या, स्वर द्या. हा, दिला स्वर. आणि मग त्यांनी सर्व सुखाच्या आगर म्हणला. कसं म्हणला माहितीये का? सर्व सुखाच्या आगर बाबा, सर्व सुखाच्या आगर, सर्व सुखाच्या आगर बापर खुमा देवीवर, तो ऐठल बरवा, तो हा माधव बरवा.
सर्व सुखाचे बाबा आहे का? अहो रूप पाहतात बाई आणि सर्व सुखात बाबा. झाराना अभंगाचा भेंद्या भजनाचा विठाला म्हणून भजन म्हणताना आपण अनेक वेळेस म्हणतो, अनेक वेळेस बघतो, भजन म्हणणारी भजनी मंडळी कधी शुद्ध म्हणत नाही. काय बघायचं, काहीतरी चुकीचं म्हणणार, एखादा शब्द गाळणार, दोन शब्द अजून टाकणार, पण चाल रिटून येणार. आपले गवळण बघा ते, आदरी धरून वेणू आणि वेणू वाजवी कोणू. बरं का तुकाराम महाराज हे लोक कशी म्हणतात, आधारी धरून वेणू वाई ग, वेणू वाजविला कोणी बाई ग कुठून आलं, काही बी जोडून देते. असो तरीही भजनामध्ये आनंदच आहे. बरोबर, कसंही भजन मागा तरीही त्या भजनामध्ये आनंद आहे. तुकोबारांनी सांगितलं नाही चुकीचं म्हणा, बरोबर म्हणा. अरे म्हणा, कसं म्हणा, भावाने म्हणा. भावे गावे गीता, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. अभंग म्हणा, भावाने म्हणा, परंतु चित्त कसं करा, चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया. अरे तुमचं जर चित्त शुद्ध असन, सापही काय करू शकत नाही, वाघही काय करू शकत नाही, आणि विंचू सुद्धा काय करू शकत. क्या बात आहे. आपल्याला फक्त 15 मिनिटं राहिल्या. तू का म्हणे, काय करारे निर्मळ येऊन गोपाळ. देवाला जर तुमच्या चित्तामध्ये यायचं असेल तर तुमचं चित्त कसं पाहिजे, निर्मळ पाहिजे ना. बरोबर आहे, काहीच ठेवायचं नाही याच्यामध्ये. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार काहीच ठेवायचं नाही. आणि हे सगळं गेलं तर गोपाळ म्हणजे देव कुठं येऊन राहील, तुमच्या चित्तामध्ये. आता आपण सगळे कीर्तनामध्ये आहोत, आपलं चित्त कुठं आहे, कुठं कीर्तनामध्ये. अनेक लोकांचं चित्त असतं महाराज अशी जागा धरून बसते, सुरुवातीला आल्या आल्या खांबाला टेकून बघते, महाराज दिसला पाहिजे आणि चप्पल दिसली पाहिजे. चित्त विठाला विठाला. परमार्थ करताना 100% केला पाहिजे. कीर्तन करायचंय अजिबात हाय काही ठेवायचं नाही. वाजवायचंय बैराम महाराज असा माणूस हाय काहीच नाही, रपटून वाजवायचं. काय लागन तेवढी ताकद, वाजन तेवढा बोल. 100% गायन करायचंय, 100% श्रवण करायचंय, 100% जे करायचं 100% करायचं. असं जर केलं तरच यवनी गोपाळ राहे देते. काही काही लोक चौधरी महाराज कीर्तनान कशाला येतात, बुवा कुठं चुकवतो, चुकला अख्खं कीर्तन किती चांगलं झालं, सगळं पाणी, पण ह्या ओळीमध्ये चुकला. अरे कशाला जीवन जगता तुम्ही, कशाला जीवन जगता. मुळात तुमचं जीवनच किती तुम्हाला माहीत नाही. बरोबर आहे, किती दिवस जगल्याच्यापेक्षा कसे दिवस जगला, कसे जगले याला महत्त्वाचं आहे. तुम्ही कुणाच्या तिरस्कारासाठी जगू नका, स्वतःच्या आनंदासाठी जगा. विठाला विठाला. श्री क्षेत्र
क्षेत्र मांदळी ते श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी पायदिंडी सोहळा चाललेला असतो आणि दिंडी सोहळा त्या ठिकाणी करकमपर्यंत जातो. करकमपर्यंत पायी 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 चालणारे वारकरी त्या ठिकाणी मुक्कामी जातात. माझ्यासारखा मधून जाणारा एक वारकरी एसटीतून इथून बसतो मांदळीत आणि करकमपर्यंत पोहोचतो. तिथं पोहोचल्यानंतर एक दिंडीतला वारकरी आपला आता चिकन त्याच्याकडे तो म्हणतो राम भाऊ जय हरी. हा म्हणतो जय हरी. अरे कधी आला? क्या ना आत्ताच एसटीतून उतरलो आणि दिंडीमध्ये आलोय. पण एक सांगा गावाकडून आले? हो. मांदळीवरून? हो मांदळीवरून झालो आत्ताच आलो. बरं मांदळीला पाऊस झालाय का? हा म्हणला पाऊस झालाय. बरं बाकी वातावरण? एकदम चांगलं. बरं तुम्ही माझ्या घरी गेलते का? हा. तो म्हणला आता याचं चित्त कुठं आहे? याचं चित्त घरी आहे. दिंडीत आलाय पण चित्त कुठं आहे? घरी. बरं म्हणला मग माझी आई वडील बायको पोरं स्वरं कुत्रे मांजरं बरे आहेत का? ते म्हणला हा बरे आहेत सगळं बरं आहे. पण तुझं कुत्रं मेलं. काय मेलं? कुत्रं मेलं. मला कुत्रं मेलं. कुत्रं मेलं हे झालं कार्य. पण कारण काय? म्हणला घोडीचं हाड नरड्यात घुतलं आणि मेलं. मला घोडी मेली का? हा तर मला घोडी मेली. बरं घोडी मेली हे झालं कार्य. पण कारण तेवढं काय? म्हणलं म्हातारीच्या सणानं असं ढाणा 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 जळत होतं आणि त्या आईनीच घोडी मेली. बाबू म्हणलं म्हातारी मेली का? हा म्हणलं म्हातारी मेली. बरं म्हातारी मेली हे झालं कार्य. पण कारण काय? नाही म्हणलं नाताच्या आई खाऊन मेली. मग पोरगं मेलं का? हा मला पोरगं मेलं. आता अवघड झालं. काय नाही हे बुवा जाणं दिंडी जाणं टाळकरी जाणं सगळं जाणं काय खरं नाही म्हणलं आता ह्या दिंडीचं. बरं मला पोरगं मेलं हे झालं कार्य. पण कारण हा मला कव्हर वारच्या दुधाव जगन. मग बायको मेली का? हा मला बायको मेली. बायको मेली हे झालं कार्य. पण कारण तेव्हा म्हणला मी सांगत होतो तिला जळत्या घरात उडी मारू नको. घर तुझं ढाणा 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 ढाणं जळत होतं आणि त्या जळत्या घरातच बायकोने उडी मारली आणि वर पळूनच मेली. म्हणला मला घर जळालं का? हा मला घर जळालं. बर घर झालं हे झालं कार्य. पण कारण हा म्हणला विनाकारण विठाला विठाला भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. अरे तुमचं जर चित्त शुद्ध असन घरावर डबा जरी पडला तरी एकाही माणसाला इजा होणार. हा त्याची जबाबदारी कुणाची? अहो त्याची जबाबदारी पांडुरंगाची आहे ना. त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी आत्माराम महाराज आहेत ना. लालगिरी स्वामी आहेत ना. तुम्ही परमार्थाला गेले ना दिंडीला गेले ना काकडा म्हणा हरिपाठ म्हणा भजन म्हणा काही म्हणा आणि या दिंडीचा काय करा आनंद घ्या. अरे असं जर नाही केलं तर हे जरी नाही काल तरी
हे जर नाही ऐकलं बघा, अहो पिंगळा काय काय म्हणावा इतका आनंद असतो तुम्हाला सांगतो या वारकरी संप्रदायामध्ये. आणि याचा आनंद कुठं मिळतो? दिंडीत चला, दिंडीमध्ये आनंद. जिवंत स्वर्ग तुम्हाला जर कुठं पाहायचं असेल आणि तो पाहण्यासाठी कुठे यावं लागतं? कुठे यावं लागतं? दिंडीमध्ये यावं लागतं. विठाला विठाला भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. देव प्राप्तीसाठी सोपा मार्ग सांगतात जगद्गुरु तुकोबाराया. अहो जगद्गुरु तुकोबाराने सुलभ, सुलभ म्हणजे सोपा. 5 मिनिटामध्ये संपू. ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तरी हा सुलभ उपाव, त्या अर्थी अवघड मार्ग असायला पाहिजे. मी जर म्हणलं बरं का बळीराम महाराज तुम्ही चांगले, बाकी कसे झाले? बाकी कसे झाले? हा, एक म्हणता भले तुझे सहजची निंदिले. हो, एका माणसाला जर चांगलं म्हणलं साहजिकच बाकी कसे होतात? निंदिले होतात. म्हणून तुकोबाराय ज्या अर्थी सुलभ म्हणतात त्या अर्थी अवघड मार्ग असायला पाहिजे. अवघड मार्ग कोणते? योग आहे, याग आहे, तप आहे, अनुष्ठान आहे, जप आहे, आदी सर्व मार्ग. योग या अष्टांग योगाच्या माध्यमातून देव प्राप्त होतो. उदाहरण आत्मारामगिरी महाराज. अष्टांग योगाच्या माध्यमातून देव प्राप्त होऊ शकतो. आपल्याला होईल का? आपल्याला होऊ शकत नाही. आपल्याला होऊ शकत नाही. म्हणून महावैष्णव माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, अरे बाबा रे, तू जर या योगाच्या वाटाला गेला तर तुझ्या जीवनामध्ये दुःख प्राप्त होईल. कसं? सुरधरा. तरी योगाची वाटा हे निघालेल्या सुभटा, तया दुःखाचा चिवाटा भागाला. अरे बाबा रे, तू जर या मार्गाला गेला तर तुझ्या जीवनामध्ये दुःख प्राप्त होईल. योगाची माऊली महावैष्णव माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी कशाला करता? खाटाटोपच करू नका, आपल्याला हे शक्य नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायाने या अभंगामध्ये सोपा मार्ग सांगितला आहे. कोणता? आणि कांचे कानी गुणदोष मनानाने. अरे कुणाचे गुण ऐकू नका आणि कुणाचे दोष ऐकू नका. एकाच बाईने कान भरले एका बाईचे. थोडक्यात सांगतो, आता लई सांगायसारखं राहिलं नाही. त्या बाईचं नाव होतं मंथरा, बरं का, चौधरी महाराज. आणि ह्या मंथरा प्रत्येक घरात असतात. घरात एक तरी मंथरा असते. अहो त्या मंथरेने आमच्या कैकेयीचे कान भरले आणि तिने सांगितलं, बाई अगं उद्या राज्याभिषेक रामाचा. होय, राज्याभिषेक. आणि बघ बाई, राज्याभिषेक आहे, राम राजा होईन आणि तुझा भरत काय करीन सेवा. ती म्हणली मग काय करू? बघ बाई, माझं सांगायचं काम आहे, पण तुझं बघ बाई, तू काय करायचं ते बघ, आणि मी तुला सांगितलं फक्त. अगं बाई म्हणतं सांग ना मग काहीतरी उपाय. बघ बाई, मी तुला सांगितलं होतं, मग आता उद्या रामाचा राज्याभिषेक आहे आणि भरत काय करीन? सेवा करीन. अगं मग काय करू ते तर सांग. अरे विचारते काय तू? विचार तुझ्या मालकाला. तू ज्यावेळेस इंद्राकडे गेली होती ना युद्धाला, त्या युद्धामध्ये त्या रथाचा चाक मोडलं होतं आणि त्याच्यात तू चाक होऊन राहिली, त्याच वेळेस तू वर मागितले होते. अगं ते वर माग आणि भरताला गादी माग. आणि त्याच रात्री कैकेयीने राजा दशरथाला वर मागितला. काय वर मागितला? भरताला गादी आणि रामाला 14 वर्ष वनवास. हा शब्द ऐकल्यानंतर पुत्रविराहन राजा दशरथानं प्राणत्याग केला. आणि कांचे कानी गुणदोष मनानाने. हा गुण ऐकू नका, दोष ऐकू नका. देव प्राप्तीचा सोपा उपाय. अजून मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणावरती मस्तक ठेवा. काहीच करू नका. जप नाही, तप नाही, अनुष्ठान नाही, कीर्तन भजन काहीच नका करू. फक्त संतांच्या चरणावरती मनोभावे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळं सोडून द्यायचं. अक्षरशः इथं आल्यानंतर मी पहिल्यांदा आत्माराम महाराजांचं जवळून दर्शन घेतलं आतमधून. असे माझे हातपाय तरतर कापायला लागले तिथं गेल्यावर. हा आहे संतांचा भाव. ही आहे तपश्चर्येची ऊर्जा. काय आहे? ऊर्जा. ही आपली नाही, आपली ऊर्जा संपून गेलेली आहे.
ही आहे संतांची ऊर्जा. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरण अजून काय करा वेची देवचन आणि असं बोला लोकांचं समाधान होईल. अहो संतांनी सांगितल्यानंतर जगाचं कल्याण झालं, आमच्या सांगण्याने लोकांचं वाटोळं झालं. हा आपल्या सर्वसामान्यातला संतांचा फरक आहे. आपल्याला लोकांचं कौतुक करायला अजिबात आवडत नाही. एखाद्याला रामराम म्हणल्यानंतर समोरचं काय म्हणेल, महाराज रामरामच म्हणेल ना. म्हणून वेची ते वचन जेने राहे समाधान. आणि जगद्गुरु तुकोबाराने शेवटी सांगितलं काही नाही करता आलं तुका म्हणे फार तुका म्हणे फार
बहती सागर में वाह बादलों का रूप लेकर बरसे हल्के हल्के सुर में वाह सुर में
ज्या देवाची अपेक्षा केली त्या भगवान पांडुरंगाचं नामचिंतन मोठ्या अंतःकरणाने करू. सर्वांनी हाताने काय वाजवायची? टाळी. टाळी. आणि तोंडाने काय म्हणायचंय? हात वर का? विठोबा रखुमा तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. खूप काही करू नका, पण परोपकार करायला काहीच लागत नाही. काही लागतं का? परोपकार म्हणजे काय? परोपकार म्हणजे काय? एखादा 100 किलोचं पोतं तुमच्या डोक्यावर दिलंय आणि ते घेऊन जायचंय असं काही नाही. समजा तुम्ही मिरजगावून निघाले आणि एखादा म्हातारा माणूस आहे काठी टेकवत तो म्हणला भाऊ मला मांदळीला यायचंय, येऊ देता का? माझ्याकडे पैसे नाहीत. बस त्याला गाडीवर बसून मांदळीत सोडायचं, झाला परोपकार. परोपकार म्हणजे काय? माणूस म्हणून माणसाला वागणून देणे, वर्तणूक देणे, याला परोपकार म्हणतात. तुका म्हणे राहू दे बाळा राहू दे. थोडा तरी परोपकार यथामती यथावकाश. अभंगाचा भाव सांगण्याचा प्रयत्न केला. असो, या ठिकाणी वेळ खूप झाला आहे, परंतु ही सगळी दिग्गज मंडळी गंधर्वा पार गायन यांचं सगळ्यांचं ऐकलं आणि मला सुद्धा मोह आवरला. सोमनाथ महाराज नाही आवरला भाऊ, म्हणून माझ्यामुळे मी थोडा तुम्हाला उशीर झाला. ज्ञानेश्वर माऊली यथामती यथावकाश. माझ्या बोलण्यातून जर चुकीचा शब्द गेला असेल तर उदार अंतकरणाने माफ करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. बोलील वचे काही तुमच्या हिता वचन नेता क्षमा की जे आहो श्रोते वक्ते सकळ ही जन भरी पारकुन बांधा काठी फोंडीले भांडार धन्याचा हा माल मी तो हा माल भारवाही याने यानं. पुन्हा एकदा माझ्या बोलण्यातून चुकीचा शब्द गेला असेल तर माफ करा अशी अपेक्षा व्यक्त करतो. सैवेला पुनराम देतो. विठाल हॅलो. आजचा आपला सप्ताहाचा 6वा दिवस. आजची सेवा हरिभक्त परायण सिद्धनाथजी महाराज मेटे यांनी वायरा पण राहायला नगरला आहेत ना, राहायला नगरला आहेत ते. यांनी उत्कृष्ट असं कीर्तन सांगितल्याबद्दल त्यांचे श्री लालगिरबाबा मठ व आत्माराम बाबा भटकमंडळातर्फे त्यांचे हार्दिक असे आभार. उद्याची कीर्तन सेवा हरिभक्त पारायण प्रभाकर महाराज कावले श्रामपूरकर यांची 7:30 ते 9:30 या वेळेत होईल. याची सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यावी. आणि आता सगळ्यांनी जेवण केल्याशिवाय कुणीही जायचं नाही. ज्यांना कुणाला सप्ताहाची जी वर्गणी द्यायची असेल त्यांनी इथं किशोरकडे जमा करायची काउंटरवरती. आणि आपले जे
भजनी मंडळ आणि विद्या